शरद ऋतूमध्ये येतो म्हणून त्याला आता आपण मगाशी घेतला तो मोह काय होता, काम होता. आता दुसरा घेऊया तो लोभ. लोभ आणि मोह यात फरक आहे. लोभ काय असतो, आता माझ्याकडे जे आहे ते मला जास्त हवंय म्हणजे लोभ, हो की नाही. साधं खाण्यावरनं बघा ना, कधी कधी आपल्याला कुठची गोष्ट आवडते, एवढं पोट भरलेलं असतं तरी आवडलं म्हणून आपण ते प्रमाणाच्या बाहेर खातो, त्याला म्हणतात लोभ. किंवा आजकाल म्हणतो ना आपण पैसे कमवणं आहे, 1 लाखाची पॅकेज आहे, महिन्याला 1 लाख मिळत आहे, नाही मला 1.5 पाहिजे, 1.5 मिळाले की मला 2 पाहिजे, 2 मिळाले की ह्याला म्हणतात लोभ. आणि मोह, मोह म्हणजे काय की जे आपल्या ह्याच्या पलीकडेच आहे, आपल्या आवाक्याच्या पलीकडे, त्याला मोह म्हणतात. म्हणजे काय, आपण 3 लाखाचा चहा पिऊ शकतो, पिऊ शकतो का? बरं, आणि 3 लाखाचा चहा पिऊन कोणी अमर राहणार आहे का? नाही की नाही. पण एक लक्षात घ्या, कोण पित असेल आपल्याला नाही माहिती, पिऊ दे, पण आपण जरी काळा चहा प्यायलो पण आपल्या अंतरी मोह, लोभ, मत्सर हे सगळे नसतील ना, तर आपल्या या चेहऱ्यावर जे ते तेज आहे ना, ते किती पण मेकअप करून पण तेवढं तेज दिसत नाही जे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि खरं आहे, दिसण्यासाठी फक्त नाकी डोळी सुंदर पाहिजेत असं नाही आहे. तुमचे डोळे बोलके असतात. आता या ताई बघतायत माझ्याकडे, पण त्याचे डोळे एवढे बोलके आहेत की असं वाटतंय की ते माझ्याशी बोलतंय. प्रत्येक हे त्यांचं म्हणजे म्हणतात ना, उत्तर दिसतंय त्यांच्या डोळ्यामध्ये मला. इतकं ह्याला म्हणतात सौंदर्य. त्यामुळे लोभ आणि मोह ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आता कैकई, तिला काय आला नाही, तिला मोह आला, लोभ नाही आला. ती रामावर खूप प्रेम करत होती, खूप प्रेम करत होती, भरतापेक्षा जास्त करत होती. पण काय झालं, तिला काय वाटलं की माझा आता मुलगा काय करायला पाहिजे, राजा बनला पाहिजे. आणि घडलं ते. राम गेले, आता राम वनवासाला गेले 14 वर्ष. आपल्याला आहे का असा त्रास? आहे का? बिलकुल नाही. आपण मस्तपैकी आता इकडे मजा करणार, नाचणार, घरी जाणार, जेवणार, मग आपल्याला काय त्रास आहे? देव बनायसाठी त्रास काढावा लागतो. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. देव नसेल तर ही व्यक्ती आहे का इथे? नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोणी काळजी करू नका. तुम्हाला येताना देवानी आणलंय ना, जाताना पण तोच घेऊन जाणार आहे. फक्त ती जाणीव ठेव, बाबा तू मला व्यवस्थित आणलेस, जाताना पण भले 9 वाजू दे 10 वाजू दे, मला व्यवस्थित घरी घेऊन जा, हो की नाही. नाही मी इकडे पडीन, माझा हा पाय इकडे सरकेल, कशाला पडायचं तर घरात पण पडेल. अहो एवढूशा एक स्टुलावर चढला तर माणूस पडतो आणि फ्रॅक्चर होऊन बसतो, मग त्याला काय म्हणायचं आपण. तर तो मोह जो आहे ना, त्या मोहाने काय केलं, जेव्हा रामाचं हे झाल्यानंतर कृष्णाचा जन्म घेतला, तेव्हा देवकीकडे जेव्हा कृष्ण 14 वर्षांनी आला परत, तेव्हा देवकीने विचारलं, अरे तू देवेस, इतका उशीर का केलास? तो बोलला, गेल्या जन्मी तू मला तिथे पाठवलंस. मग ती यशोदा म्हणजे कोण? नाही, यशोदा म्हणजे कौसल्या आणि देवकी म्हणजे कैकेयी. मग तिचे 14 वर्ष जे मला द्यायचे होते तिला परत, म्हणून मी तिकडे गेले.
म्हणजे आपले जे आहेत ना हे गतजन्मीचे पण गोष्टी काही आपल्याला असतात, पण जर त्याची कृपा असेल ना तर कार्डावर असलेलं तर कोणी तुमचं घेऊ शकत नाही, काढून घेऊ शकत नाही, नशिबात असलेलं कोणी घेऊ शकत नाही. पण जे कार्डावर नाही आहे, जे नशिबावर नाही आहे, ते द्यायची क्षमता त्यांच्यामध्ये. आणि ते आपल्या वर्तणूक, आपल्या जे काय आपलं वागणं आहे, कर्म आहे, मेन म्हणजे कर्म, त्याच्यातनं ते आपल्याला मिळणार. आता किती झाले? 2 विषय झाले. किती राहिले? 4 राहिले. त्याच्या आधी एक गाणं घेऊया.